नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसऱ्या युनिटचा अभ्यास करत आहोत. या तिसऱ्या युनिटमध्ये आपण भाषा आणि समाज या घटकाचा या युनिटचा अभ्यास करत असतेवेळी आपण जो पहिला घटक पाहिलेला आहे तो मध्ये प्रादेशिक भिन्नता. बोलीभाषेमध्ये प्रत्येक प्रदेशामध्ये वेगवेगळी प्रादेशिक भिन्नता आढळते, याचा आपण अभ्यास केलेला आहे. दुसरा घटक होता आपला जातीय बोलीभाषा. प्रत्येक जातीमध्ये धर्मामध्ये बोलीभाषा वेगवेगळी असते आणि ती प्रदेशानुसार त्यांच्या व्यवसायानुसार ठरत असते, याचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. त्याच युनिटमधला तिसरा घटक आज अभ्यासणार आहोत आणि तिसऱ्या घटकाचं नाव आहे प्रमाण बोलीभाषा. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये द स्टँडर्ड डेलिकेट्स असं सुद्धा म्हणतो. प्रमाण बोलीभाषेचा अभ्यास करत असतेवेळी ज्या पद्धतीनं प्रत्येक बोलीभाषा ही प्रदेशानुसार भिन्न भिन्न आढळून येते, स्थानिक बोली वेगवेगळी असते, तेथील समाजाची प्रत्येक व्यक्तिगणिक बोली वेगवेगळी असते, याचा अभ्यास आपण केलेला आहे. मग प्रमाण भाषा म्हणजे स्थानिक बोली ही कितीही असली तरी त्या व्यापक प्रदेशात त्या बोलल्या जातात. म्हणजे स्थानिक बोलीभाषा ही त्या प्रदेशामध्ये व्यापक प्रमाणात बोलली जाते, म्हणून ती शासनमान्य असते किंवा शासनाच्या अंमलाखाली तिचा वापर करण्यात येत असतो आणि म्हणून त्या समाजाची ती बोलीभाषा असते. शासनाच्या व्यवहारासाठी मात्र ती निवडली गेलेली नसते, म्हणजे फक्त व्यवहारासाठी तिचा वापर केला जातो. आणि म्हणून ज्या वेळेला शासन व्यवहारासाठी जी भाषा निवडली जाते, जिचा शिक्षणात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो, प्रसार माध्यमातून ती मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असते किंवा बोलली जाते, साहजिकच जीवनाच्या सर्व क्षेत्रात जिचं वर्चस्व असतं ती लेखनासाठी वापरली जाते, त्या भाषेला प्रमाण बोलीभाषा असे म्हणतात. म्हणजे बोलीभाषेचा अभ्यास करत असतेवेळी बोलीभाषा ही मौखिक स्वरूपाची असते, ती लिखित स्वरूपाची नसते. दैनंदिन व्यवहारासाठी तिचा वापर केला जातो, म्हणून ती स्थानिक प्रदेशात बोलीभाषा म्हणून तिचा वापर करण्यात येतो. मात्र प्रमाण बोली ही शासनमान्य असते, अभ्यासाची भाषा असते, लिखित स्वरूपाची भाषा असते, शिक्षण माध्यमात, प्रसार माध्यमात आणि जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये तिचा प्रमाण म्हणून वापर केला जातो. तिला आपण प्रमाण बोली भाषा किंवा स्टँडर्ड डेलिकेट्स असं म्हणतो. नावामध्येच आहे, कारण तिला एक स्टँडर्ड प्राप्त झालेलं असतं, मान्यता प्राप्त झालेली असते आणि म्हणून तिला प्रमाण भाषा असे आपण म्हणतो. एकाच प्रदेशातील अनेक स्थानिक बोलीपैकी जी बोली साहित्य निर्मिती किंवा बौद्धिक चळवळ या बाबतीत आघाडीवर असते ती म्हणजे प्रमाण बोलीभाषा होय. म्हणजेच एखाद्या प्रदेशामध्ये जी स्थानिक बोली असते, आता आपला महाराष्ट्र प्रदेश घेतला तर आपली स्थानिक बोली मराठी आहे आणि म्हणून ह्या मराठीमध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य निर्मिती झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर बौद्धिक कार्यसुद्धा त्या भाषेतून केलं जातं आणि म्हणून प्रारंभीपासून महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून आपण मातृभाषा मराठीला राजभाषा म्हणून मान्यता दिलेली आहे. आणि म्हणूनच ज्या एखाद्या स्थानिक प्रदेशात स्थानिक बोलीपैकी जी भाषा साहित्य निर्मिती किंवा बौद्धिक कार्यासाठी वापरली जाते किंवा ती आघाडीवर असते, त्या वेळेला ती प्रमाण बोलीभाषा ठरते. आणि म्हणून ते राज्यसत्तेचं, राजकारणाचं, शैक्षणिक चळवळीचं केंद्र असतं आणि म्हणून त्या भागातील बोली ही प्रमाण बोली ठरते. आणि म्हणून प्रमाण बोलीचा भाषेचा अभ्यास करत असतेवेळी ही त्या भागामधली सर्वमान्य साहित्य निर्मिती करणारी, शिक्षण प्रवाहामध्ये उपयोगात पडणारी, राजकारण, न्यायदान, साहित्य याच्यामध्ये उपयोगात पडणारी, जी जीवनाच्या सर्व क्षेत्रात वापरली जाते, अशा पद्धतीची भाषामध्ये प्रमाण बोलीभाषा होय. प्रमाण भाषा आणि बोली यांच्यात फरक आढळून येतो, कारण बोली ही स्थानिक व्यवहारापुरती किंवा स्थानिक प्रदेशापुरतीच बोलली जाते, मात्र प्रमाण भाषा
किंवा प्रमाण बोली ही अभ्यासाची भाषा शिक्षण क्षेत्रातील भाषा असते आणि त्यामुळं प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यामध्ये फरक असलेला आपल्याला दिसून येतं. मग त्याच्यामध्ये शब्दविचार असतील, ध्वनी विचार असतील, वाक्यरचना असतील, या स्तरावर सुद्धा भिन्नता आढळून येते. व्यक्ती आपल्या व्यापक विनिमयासाठी किंवा दैनंदिन व्यवहारासाठी त्या प्रदेशात किंवा त्या भागात हे प्रमाण भाषेचं रूप वापरत असते आणि म्हणून प्रमाण भाषेच्या आश्रयामुळे शिक्षण, राज्यकारभार, लेखन या गोष्टी या प्रमाण बोलीभाषेतून करता येतात. म्हणून आपल्या अभ्यासाची जी भाषा आहे, पाठ्यपुस्तकं आहेत, ग्रंथ आहेत किंवा वेगवेगळी जी प्रसार माध्यमं आहेत, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ही प्रमाण बोलीभाषा वापरली जाते, कारण ती सर्वमान्य आणि शासन व्यवहारासाठी उपयोगात आणली जाते. भाषेच्या आश्रयामुळं आपल्याला शिक्षण क्षेत्रात किंवा राज्यकारभारात मोठ्या प्रमाणावर या भाषेचा वापर करता येतो. आणि म्हणून भाषा ही लेखनासाठी, अभ्यासासाठी, दैनंदिन शासन व्यवहारासाठी वापरली जाते. एका विशिष्ट पातळीवर सर्वांच्या सोयीसाठी आणि समाजामध्ये एकजिन्सीपणा यावा, समाजामध्ये दैनंदिन व्यवहार किंवा शासन व्यवहार योग्य रीतीनं चालावेत, यासाठी या प्रमाण बोलीभाषेचा वापर केला जातो. त्यामुळे समाजात ती सर्वमान्य असते. प्रमाण बोलीभाषेमध्ये ग्रंथलेखन मोठ्या प्रमाणावर केलं जातं. भाषा ही विविध क्षेत्रात वापरली जाते, त्यामुळे ते अधिक समृद्ध आणि स्थिर असलेले आपल्याला दिसून येते. आणि म्हणून प्रमाण भाषा हा या परस्परांमधील विनिमय करण्यासाठी मानली गेलेली ही भाषा आहे. उच्चवर्णीयांची सामान्य व्यवहाराची भाषा म्हणजे प्रमाण बोलीभाषा असून तिच्यामध्ये लेखन किंवा व्यासपीठावर बोलली जाणारी भाषा ही महत्त्वाची भाषा मानली जाते. या भाषेमुळे, प्रमाण भाषेमुळं एकात्मतेचा प्रतीक बनतं. समाजातील माणसाची स्वतंत्र अशी ओळख ही भाषा असते. म्हणून प्रमाण भाषेमध्ये मोठ्या प्रमाणावर साहित्य निर्मिती केली जाते म्हणून आणि अभ्यासाची भाषासुद्धा म्हणून तिचा वापर केला जातो. उदाहरणार्थ निबंध लिहिणे, बातम्या देणे, पत्रलेखन करणे, अहवाल लिहिणे, चरित्र लिहिणे, ग्रंथलेखन करणे, म्हणजे जी काही साहित्य संपदा आहे, हे साहित्य संपदेमध्ये प्रमाण भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला असतो. त्यामुळं साहित्य निर्मिती हे प्रमाण भाषेचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. शासन व्यवस्थेची ही अधिकृत भाषा आहे. ही प्रमाण भाषा, बोलीभाषा, प्रमाण बोलीभाषा हे एकात्मतेचे प्रतीक आहे. सहहेतुक पद्धतीनं योग्य हेतू डोळ्यासमोर ठेवून शासनानं तिला अधिकृत मान्यता दिलेली असते. त्यामुळे मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात तिचा विस्तार झालेला आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून शासनानं मान्यता दिलेली असल्यामुळं जीवनाच्या विविध क्षेत्रात तिचा वापर केलेला असतो. मग लेखन असेल, अभ्यासक्रम असेल किंवा प्रसारमाध्यमं असतील, या विविध क्षेत्रात तिचा वापर केलेला असतो. त्यामुळे व्याकरण, साहित्य यातून या भाषेला स्थिरता प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. प्रमाण भाषेत सर्व व्यक्ती या भाषेचा वापर करत असतात आणि म्हणून प्रमाण बोलीभाषा ही परिवर्तनशीलता कमी असल्याचे आपल्याला दिसून येते. जसं बोलीमध्ये प्रत्येक प्रदेशानुसार, व्यक्तीनुसार परिवर्तन होत जातं, प्रत्येकाची भाषा वेगवेगळी असते. मात्र ही शासनमान्य प्रमाण बोलीभाषेमध्ये परिवर्तनता कमी दिसते, बोलीमध्ये ती मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आणि म्हणून प्रमाण भाषेमुळे लिखित स्वरूपाची भाषा असल्यामुळे तिच्यावर मोठ्या प्रमाणावर समाजातून उत्क्रांती होत असलेली आपल्याला दिसून येते. सांस्कृतिक वारसा असेल किंवा भाषाकुलांचा इतिहास असेल, या प्रमाण भाषेने प्रमाण भाषेत लिहून ठेवलेलं असल्यामुळे अनेक साहित्य आपल्याला प्रमाण भाषेत लिहून ठेवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून बोलीभाषेतून जे मौखिक साहित्य समोर येतं, ते मौखिक साहित्य लिखित स्वरूपात जपून ठेवण्याचं, सांस्कृतिक वारसा, ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्याचं काम ही प्रमाण
प्रमाण बोलीभाषा करत असते आणि म्हणून सांस्कृतिक वारसा, इतिहास असेल, या सर्व गोष्टींना प्रमाण भाषा उपयोगी पडते हे आपल्याला दिसून येते. तसेच दुसऱ्याची भाषा शिकण्यासाठी किंवा आपली भाषा इतरांना शिकवण्यासाठी सुद्धा प्रमाण भाषेची आवश्यकता असते. म्हणून जे आपल्या अभ्यासक्रमाची भाषा असते किंवा आपण जे शाळेत वर्गखोल्यामध्ये जी भाषा शिकतो ती भाषा इतरांची भाषा समजून घेण्यासाठी किंवा आपली भाषा इतरांना समजून घेण्यासाठी अभ्यासक्रमाचं किंवा शिक्षणाचं माध्यम म्हणून प्रमाण बोलीभाषासुद्धा उपयोगी पडलेली आपल्याला दिसून येते. विचार आणि विकार यांच्या आविष्कारातून वाङ्मय निर्मिती होते. म्हणून मराठी साहित्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जे वाङ्मय निर्मिती झालेले आहे ते लिखित स्वरूपात प्रमाण भाषेतून आपल्याला प्रमाण भाषेचा वापर करून लिखाण हे जपून ठेवलेलं आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या वाङ्मय निर्मिती ही प्रमाण भाषेतून झाल्यामुळे ते इतर समाजापर्यंत मोठ्या गटापर्यंत पोचवण्याचं काम ही प्रमाण भाषा करत असते. ही शिष्टमान्य भाषा असल्यामुळे तिच्यात एक प्रकारची प्रतिष्ठा तिला प्राप्त झालेली असते आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये आपली प्रमाण भाषा म्हणून मातृभाषेला मराठीला शासन मान्यता मिळालेली दिसून येते. म्हणून आपली प्रमाण बोली ही मराठी आहे. बोलीभाषेतून पूर्वीचे वाङ्मय हे लिखित स्वरूपात नव्हतं, पण त्यानंतर मात्र अनेक लेखकांनी अनेक साहित्यकार आहेत त्यांनी ह्या लेखन संपदेचा वापर करून प्रमाण भाषेमध्ये हे साहित्य आपल्याला जपून ठेवलेले किंवा लिहून ठेवलेलं दिसून येतं आणि ते आपण अभ्यासासाठी उपयोगी पडतं. प्रमाण भाषा ही संपन्न असल्यामुळं तिचा विचार, इतिहास जतन करून ठेवण्याचं कार्य ही प्रमाण भाषा करत असते. म्हणून प्रमाण भाषेला सामाजिक जीवनात महत्त्वाचं स्थान असलेलं आपल्याला दिसून येते. बोलीतील सांस्कृतिक इतिहास असेल, तो जतन करायचा असेल, तो लिहिला जावा, याच्यासाठी प्रमाण भाषेला महत्त्व असतं. म्हणून प्रमाण भाषा ही परंपरागत ज्ञान साठवून ठेवण्याचं साधन आहे. आणि म्हणून परंपरेनं जे काही मौखिक साहित्य बोलीभाषेतून आलेलं आहे ते बोलीभाषेतलं साहित्य लिखित स्वरूपात साठवून ठेवण्याचं काम इतिहास असेल किंवा सांस्कृतिक परंपरा असतील या जतन करून ठेवण्याचं साधन म्हणून प्रमाण भाषेकडे पाहिलं जातं. साक्षरतेच्या प्रसार प्रचारासाठी सुद्धा प्रमाण भाषेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. थोडक्यात प्रमाण भाषा म्हणजे ही उच्चवर्णीयांची सामान्य व्यवहारातली भाषा नसून ती लेखनात वापरली जाणारी, व्यासपीठावर वापरली जाणारी, इतिहास जतन करून सांस्कृतिक ठेवा जतन करणारी अशी ही भाषा असून या प्रमाण भाषेच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करून ठेवलेलं दिसून येतं. म्हणून समाजजीवन आणि समाजजीवनाचा गाडा व्यवस्थितरित्या चालवण्यासाठी शासनमान्य व्यवहाराची भाषा म्हणून प्रमाण बोलीभाषा, द स्टँडर्ड डेलिकेट्स म्हणजे प्रमाण बोलीभाषेचा वापर मोठ्या प्रमाणावर केलेला आपल्याला दिसून येतो.